नमस्कार मंडळी. मंडळी, मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेत आहोत राशी चक्रातल्या 12व्या म्हणजे मीन राशीच्या मार्च 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशीनुसार असणार आहे. तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात घेऊन हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे कमी अधिक फरकाने आपल्याला अनुभवायला मिळतातच. आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोर लक्ष व करू शकता परिपूर्ण नियोजन संपूर्ण महिन्याचं. या नंतरच्या भागात आपण माहिती करून घेणार आहोत या महिन्याचं दैनंदिन राशी भविष्य, अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात. आणि म्हणूनच हा व्हिडिओ आपल्याला संपूर्ण पाहायचा आहे. तर मंडळी, माहिती करून घेऊया हा मार्च महिना आपल्या मीन राशीसाठी नक्की काय सांगतो आहे. आपल्या राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ हा या संपूर्ण महिन्यात कुंडलीच्या 12व्या घरात म्हणजे व्ययस्थानात म्हणजेच अशुभ स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे. नावाप्रमाणेच व्यय म्हणजे खर्च आणि नुकसान. त्यामुळे या महिन्यात आपल्या आर्थिक नियोजनावर अधिक काटेकोरपणे लक्ष द्यावंच लागणार आहे. तसेच मंगळ ग्रह हा घातपात अपघात याचा कारक ग्रह असल्यामुळे वाहन, विद्युत उपकरणं, अग्नी, धारदार वस्तू हाताळताना सुद्धा जीविताला धोका होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर 14 मार्च पर्यंत याच मंगळ ग्रहाबरोबर रवी ग्रह सुद्धा गोचर भ्रमण करत राहणार असल्यामुळे आपल्या आरोग्याकडे सुद्धा जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. विशेष करून पाठीच्या मणक्याचे आजार, डोळ्यांच्या तक्रारी आणि हृदयविकार असलेल्या मंडळींनी अधिक काळजी घेणं गरजेचं राहील. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये रवी ग्रह अशुभ स्थितीत आहे किंवा अशुभ ग्रहांची दशा महादशा सध्या सुरू आहे अशा मंडळींच्या संदर्भात शरीरावर शस्त्रक्रिया करण्याचा योगही संभवतो. तेव्हा योग्य डॉक्टरी सल्ला आणि पथ्यपाणी काळजीपूर्वक सांभाळा. तर कळत नकळत सरकारी नियमांची पायमल्ली होणार नाही हे सुद्धा सांभाळायचं आहे. तसेच रवी ग्रह हा मानसन्मान आणि पदप्रतिष्ठा मिळवून देणारा यांचा कारक ग्रह असल्यामुळे आपल्या कार्याच्या संदर्भात केलेली एखादी चूक, मग ती जाणतेपणे असो किंवा अजाणतेपणे असो, आपल्या नावलौकिकाला धक्का लावणारी ठरू शकते. तेव्हा व्यावसायिक मंडळीने आपलं मार्केटमधलं ब्रँड नेम आणि गुडविल या महिन्यात डोळ्यात तेल घालून सांभाळायचं आहे. म्हणजे सर्व्हिसेस अगदी पक्क्या द्यायच्या आहेत. आपल्या ग्राहकांच्या हितांचा विचार योग्य रीतीने करून त्यांच्या हिताचं रक्षण आपल्याला जाणीवपूर्वक करायचं आहे. नाहीतर इतक्या वर्षाच्या आपल्या मेहनतीवर पाणी फिरू शकतं. तसेच रवी हा कामाच्या ठिकाणच्या आपल्या वरिष्ठ अधिकारी वर्गाचे सुद्धा प्रतिनिधित्व करतो. तेव्हा नोकरदार मंडळींनी आपल्या वरिष्ठांशी या महिन्यात जुळवून घेणं गरजेचं राहणार आहे. तर कुटुंबातील आपल्या वडीलधारी मंडळी आणि आपले वडील यांच्याशी सुद्धा संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घेऊन वागावं लागणार आहे. शुक्र ग्रहाची साथ मात्र या महिन्यात उत्तम मिळताना दिसत आहे या संपूर्ण महिन्यात. कारण आपल्याच मीन राशीमधून शुक्र ग्रहाचं गोचर भ्रमण सुरू राहणार आहे 25 मार्च पर्यंत. शुक्र ग्रह मीन राशीमध्ये उच्च असं शुभ फळ देतो. याचा लाभ म्हणजे आर्थिक व्यवहार लाभाचे राहतील. जुने आर्थिक व्यवहार पूर्ण करायला मदत होईल. नवनवीन आर्थिक स्रोत वाढतील. जुनी उधारी, उसनवारी यांची वसुली आपण योग्य नियोजन करून मेहनत घेऊन घेतली तर योग्य ती पैशाची वसुली व्हायला सुद्धा मदत होईल. विशेष करून जी मंडळी एंटरटेनमेंट, महागड्या आणि शौकीन गोष्टींचे व्यापार उद्योग, महागडी आभूषणं, वस्त्र, हाय क्वालिटी प्रोडक्ट, फर्निचर अशा व्यवसाय किंवा नोकरीशी संबंधित कार्यरत आहेत त्यांच्या कार्यक्षेत्रात उत्तम लाभ मिळायला मदत होईल. व्यवसाय वृद्धी होईल. तसेच जी मंडळी गूढशास्त्र, कलाकौशल्य, नाटक, सिनेमा, फोटोग्राफी, त्याचप्रमाणे इंटिरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, ग्राफिक डिझायनिंग अशा कलेच्या क्षेत्रामध्ये वावरत आहेत, कार्यरत आहेत, त्यांना कामाच्या नवीन संधी, लाभाच्या आणि आर्थिक व्यवहाराच्या नवीन संधी चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात मिळताना दिसतील. तर ज्यांना नव्याने या क्षेत्रात पदार्पण करायचं आहे ती मंडळी निर्णय घेऊ शकतात. मात्र 7.5 सुरू असल्यामुळे योग्य आणि काटेकोर मेहनत, प्रामाणिकपणा, काम करण्याची शिस्त आणि इच्छा व योग्य नियोजन यामध्ये प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. नाहीतर
या सगळ्या चांगल्या संधी हातातून निसटून जातील. तसेच ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शुक्र ग्रह अशुभ स्थितीमध्ये असेल किंवा अशुभ ग्रहांची दशा महादशा सुरू असेल, त्यांच्यासाठी मात्र आर्थिक बाबतीत नुकसान, खर्च वाढताना दिसतील आणि कर्जबाजारीपणा सुद्धा वाढेल. महिन्याचा दुसरा पंधरवडा सरकारी कामं मिळवण्यासाठी अनुकूल राहील. इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात काम वाढवण्याची संधी अवश्य या महिन्यात आपण घेऊ शकता. आय टी क्षेत्रातील मंडळींनी मात्र परिस्थितीनुसार निर्णय घ्यावेत आणि सावध पवित्रा ठेवावा. संतती, विवाह, गुंतवणूक, खरेदी विक्री यासाठी महिना ही सगळी काळजी घेता येतं अनुकूल राहील. विद्यार्थी वर्गाने आपल्या अभ्यासाच्या संदर्भात व महत्त्वाच्या परीक्षेच्या संदर्भात काळजीने राहावं लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करून चालायचं आहे आणि आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे. वैवाहिक जीवनामध्ये तसेच भागीदारीच्या व्यवसायामध्ये अत्यंत सांभाळून राहावं लागेल आणि वादावादी टाळावी लागेल. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून सूक्ष्म पद्धतीने करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला मार्गदर्शन याची आधी माहिती घ्या आणि नंतर आपली अपॉइंटमेंट अवश्य बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरून करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आपण सहजरित्या आमचं हे मार्गदर्शन आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहजरित्या घेऊ शकता. यासाठी आमचा संपर्क व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही नेहमी दिलेला असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा आपल्या राशीसाठी विचार करता फायनान्स, इंजिनिअरिंग, FMCG, इन्फ्रा, ऑइल, स्टील हे सेक्टर फायदा मिळवून द्यायला मदत करतील. योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊनच इन्व्हेस्टमेंट करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना मिश्र स्वरूपाचा राहील, त्यामुळे ट्रेडिंगमध्ये सुद्धा सावधानता ठेवा. तर मंडळी, ही होती मार्च महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती म्हणजेच मासिक राशी भविष्य. आता आपण माहिती करून घेणार आहोत दैनंदिन राशी भविष्य, ज्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला आणि निर्णय घ्यायला अजून जास्त सोपं जाईल. या महिन्याची सुरुवात म्हणजे 1 मार्च विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार यांच्यासाठी शुभ राहणार आहे. विद्याभ्यास, नोकरीचा शोध, इंटरव्ह्यूज यासाठी हे दिवस अनुकूल अशी साथ देतील. शेअर मार्केटमधली गुंतवणूक, प्रॉफिट बुकिंग याच्यामध्ये लाभाचे दिवस राहतील. 2, 3, 4 मार्च आरोग्याकडे आणि विरोधकांच्या कारवाईंकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावं लागणार आहे. मानसिक चिंता वाढवणारे हे दिवस असतील, त्यामुळे काळजी घ्या. कामाच्या बाबतीत बिलकुल कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणा करू नका. 5, 6 मार्च जुनी रखडलेली कामं हाती घेण्यास उत्तम दिवस, शुभ आणि लाभाचे दिवस. कोर्ट कचेरीच्या कामांना महत्त्व देऊ शकता. महत्त्वाच्या लोकांच्या गाठीभेटी, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हे दिवस अनुकूल राहते. व्यावसायिक तसेच विवाहविषयक निर्णय आपण या काळात अवश्य घेऊ शकता. 7, 8 मार्च महत्त्वाचे निर्णय योग्य वेळेत घ्यावे लागतील आणि सावध राहून घ्यावे लागतील. थोडेसे अडचणी वाढवणारे दिवस राहतील, त्यामुळे वादावादी, गैरसमज यापासून स्वतःला सांभाळा आणि आरोग्याकडे सुद्धा लक्ष द्या. 9 ते 16 मार्च हे पुढचे 8 दिवस मात्र नवीन कार्याचा शुभारंभ करू शकता. कार्याला भाग्याची साथ अतिशय उत्तम मिळताना दिसेल. धार्मिक कार्य, धार्मिक स्थळांना भेटी देणं यासाठी हे दिवस शुभ राहतील. वडीलधारी मंडळींची साथही उत्तम मिळेल. नोकरदार आणि गुंतवणूकदार यांच्यासाठी हे दिवस शुभ राहतील. 17, 18 मार्च व्यवहाराच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवून आर्थिक ताणतणाव वाढणार नाही याकडे काळजी घ्यावी लागेल. कुठल्याही चुकीच्या निर्णयामुळे नुकसान मोठं होऊ शकतं, त्यामुळे सावध राहा. इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रासाठी मात्र शुभ दिवस 19 ते 24 मार्च हे 6 दिवस पुन्हा एकदा नवीन कार्याची सुरुवात नव्या दमाने उत्साहाने करण्यासाठी संधी देणारे दिवस असतील. नवीन काम मिळवणं, कामाचा विस्तार करणं यासाठी शुभ दिवस. पदप्रतिष्ठा, मानसन्मान मिळवून देणारे हे दिवस शुभ राहतील. प्रवासासाठी सुद्धा अनुकूल. 25, 26 मार्च घरगुती गोष्टींमध्ये थोडं वातावरण ताणतणावाचं राहील. छोट्या मोठ्या तक्रारींवरून कुरबुरी वाढतील, तेव्हा शांततेने घ्या. मात्र काही मोठ्या गोष्टींच्या खरेदीसाठी हे दिवस शुभ राहतील. 27, 28, 29 मार्च विद्यार्थी, गुंतवणूकदार, नोकरदार या मंडळींसाठी अनुकूल वातावरणाची साथ उत्तम मिळेल, त्यामुळे हे दिवस शुभ राहतील. तर महिन्याचे शेवटचे 2 दिवस 30, 31 मार्च मानसिक ताणतणाव, आरोग्य आणि महत्त्वपूर्ण होणारे व्यवहार या बाबतीमध्ये काळजी घेऊन निर्णय घ्या.
असं सांगणारे दिवस. तर मंडळी, ही होती मार्च महिन्यातल्या दैनंदिन राशी भविष्याची माहिती. या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला गणेशाची व हनुमंताची उपासना वाढवायची आहे. यासाठी रोज हनुमान चालीसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्र व संकटनाशक गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष यांचं पठण अवश्य सुरू ठेवा. गुरुचरित्रातला 14वा आणि 18वा अध्याय सुद्धा वाचनामध्ये ठेवा. मंडळी, ही होती मीन राशीची या मार्च महिन्यातली संपूर्ण माहिती. माहिती कशी वाटली अवश्य कळवा. आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर सुद्धा करा आणि हो, आवडला असेलच लाईक सुद्धा करा. मंडळी, बऱ्याच दिवसापासून लोकांचा आग्रह होतोय ज्योतिष वर्ग सुरू करण्याविषयी. तर आपल्या सगळ्यांच्या आग्रहाखातर लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्ग ऑनलाईन झूम मीटिंगवर आपण सुरू करत आहोत. या वर्गामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत 12 राशींची, कुंडलीमधील 12 घरांची म्हणजेच 12 स्थानांची आणि 9 ग्रहांची अत्यंत सखोल आणि विस्तृतपणे. ज्यांना या प्राथमिक ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी अधिक माहितीसाठी अवश्य आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून माहिती घ्यावी. नंबर 9892156163. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आपण 3 पुस्तकं प्रकाशित केले. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी 330 रुपये आपण फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करून हे पुस्तक आपण घरपोच मागवू शकता. तसेच परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. हा ग्रंथ स्त्री पुरुष आबाल वृद्ध कोणीही वाचन व पारायण करू शकतात. तसेच अष्टोत्तर शतनामावली 151 रुपये फोन पे करून आपण मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवता आणि महत्त्वपूर्ण ग्रहांची 108 नावं संकलित केलेली आहेत. तसेच मंडळी, शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित्व सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष, त्याचप्रमाणे विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती आणि एकाग्रतेसाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत व कार्यालयात ठेवता येण्यासारखं आपण श्रीयंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, त्याचप्रमाणे दक्षिणावर्ती शंख ही सुद्धा आपण ऑर्डर देऊ शकता. आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर आपली ऑर्डर बुक करा. तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र सुद्धा आपण मागवू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेली आहे. मंडळी, असा मार्च महिना आपल्या राशीला सुख समृद्धीचा, आनंदाचा जावो हीच भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभ असावा. धन्यवाद.